हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण सुरुवात करून देऊ 12वीच्या आपल्या एका चॅप्टरला ॲटम्स, मॉलिक्युल्स अँड न्यूक्लियाय. तसं आपलं एक बेसिक चॅप्टर झालेलं आहे सर्क्युलर मोशन म्हणून, जे आपण चॅप्टर घेतलं होतं. आता जरी नेम वाईज ते चॅप्टर तुमच्या लिस्टमध्ये नसेल तरी पण तुमचं जे पहिलं चॅप्टर आहे रोटेशनल मोशन म्हणून, त्याच्यामध्ये सर्क्युलर मोशनचे बरेच आर्टिकल्स तुम्हाला सापडतील. 80% आपलं चॅप्टर जे सर्क्युलर मोशनचं आपण शिकवलं त्यातल्या 80% तुम्हाला रोटेशनल मोशनमध्ये दिसेल. सो दॅट अकॉर्डिंग टू दॅट वे वी हॅव फिनिश्ड द वन चॅप्टर बिफोर लॉकडाऊन. ठीक आहे. आता लॉकडाऊनमुळे हे कधी ओपन होतं काय होतं हे माहिती नाही मित्रांनो आपल्याला, बट आपण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्याच पद्धतीने आपला सिलेबस जो आहे तो चालू ठेवू. आणि याही पलीकडे जाऊन आपल्याला लाईव्ह लेक्चर्स घ्यावे लागले तर आपण ती पण व्यवस्था काही दिवसांमध्ये करू. पण ॲटम्स, मॉलिक्युल, न्यूक्लिया हे जे चॅप्टर आहे हे आपण आता ह्याच पद्धतीने टीच करून देऊ. ठीक आहे. तर दिस इज व्हॉट वॉज द फर्स्ट व्हिडिओ ऑन टू दिस ॲटम्स, मॉलिक्युल अँड न्यूक्लिया. आता ॲटम्स, मॉलिक्युल, न्यूक्लियाबद्दल काही बेसिक्स तुम्हाला माहिती आहे आणि ते तुम्हाला माहिती आहे असं गृहीत धरून इथं पुढचं चॅप्टर तुम्हाला देण्यात आलेलं आहे. बट वी विल रिवाइज दॅट बेसिक. आता तुम्हाला बेसिक काय काय माहिती बघा मित्रांनो, की तुम्हाला हे माहिती आहे की ॲटम कन्सिस्टिंग द सेंट्रल न्यूक्लियस. ॲटममध्ये सेंट्रल न्यूक्लियस असतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर न्यूक्लियस कंटेन्स द प्रोटॉन्स अँड द न्यूट्रॉन्स. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. अँड द थर्ड पार्टिकल इज देअर विच इज रोटेटिंग इन टू द पेरिफेरल ऑर्बिट. ॲटमकडे तिसरा एक पार्टिकल पण असतो की जो पेरिफेरल ऑर्बिटमध्ये रोटेट होत असतो. दॅट पार्टिकल इज कॉल्ड एज द इलेक्ट्रॉन. सो ॲटम कन्सिस्टिंग द 3 फंडामेंटल पार्टिकल. ॲटमकडे 3 फंडामेंटल पार्टिकल्स असतात. त्यातला पहिला जो पार्टिकल आहे ज्याला आपण म्हणत असतो प्रोटॉन, द फर्स्ट पार्टिकल इज द प्रोटॉन. द सेकंड पार्टिकल इज कॉल्ड एज द न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोघंसुद्धा न्यूक्लियसमध्ये राहत असतात. सो कलेक्टिव्हली दे आर कॉल्ड एज द न्यूक्लियॉन्स. दोघं मिळून न्यूक्लियसमध्ये राहतात म्हणून त्यांना न्यूक्लियॉन्स म्हटलं जात असतं. आणि तिसरा जो पार्टिकल असतो, द थर्ड पार्टिकल इज कॉल्ड एज द इलेक्ट्रॉन अँड दिस पार्टिकल इज रोटेटिंग इन टू द पेरिफेरल ऑर्बिट. हा पेरिफेरल ऑर्बिटमध्ये सर्कलमध्ये फिरायचं काम करत असतो. इट रोटेट्स इन टू द सर्क्युलर मोशन. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे माहिती आहे बघा की प्रत्येक ऑर्बिटची इलेक्ट्रॉन होल्ड करायची जी कपॅसिटी आहे दॅट इज अ डिफरंट. जसं ॲज यू नो की पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स राहत असतात, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स राहत असतात. आणि 2n² या फॉर्म्युल्यानुसार नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे पण असतात हे प्रत्येक ऑर्बिटमधले हे व्हॅरी होत असतात. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर व्हॅरीज बाय द फॉर्म्युला 2n², वेअर n इज कॉल्ड ॲज द नंबर ऑफ ऑर्बिट. हा n जो असतो याला नंबर ऑफ ऑर्बिट असं म्हटलं जात असतं. आता समजा पहिलं ऑर्बिट असेल तर यू जस्ट हॅव टू पुट द व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू 1. 1² इज 1, 1 मल्टिप्लाइड बाय 2 इज 2. म्हणून पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स राहत असतात. ठीक आहे. सो लाईक दिस वन. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन्स, लाईक दिस वन. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर गेट इन्क्रीजिंग इन टू द ईच ऑर्बिट. सो दिस इज व्हॉट वॉज अबाउट द 3 फंडामेंटल पार्टिकल. ॲटमकडे हे 3 फंडामेंटल पार्टिकल्स असतात. आता तुम्हाला याही पलीकडे माहिती आहे की प्रोटॉन्स जर असतील 2, प्रोटॉन पेअर जर दिलेली असेल, आता हे दोघंही पॉझिटिव्ह चार्ज झाले. समजा 2 पॉझिटिव्ह चार्ज तुम्हाला दिलेले आहेत तर दे रिपेल्स ईच अदर. हे दोघं एकमेकांना रिपेल्स करतात. सिमिलरली समजा 2 इलेक्ट्रॉन्स तुम्हाला दिलेले असतील, दोघं निगेटिव्ह चार्जेस आहेत तरीसुद्धा हे रिपेल करतात एकमेकांना. पण ह्याच्या कॉन्ट्ररी समजा तुम्हाला एक पॉझिटिव्ह चार्ज दिलेला आहे आणि एक निगेटिव्ह चार्ज दिलेला आहे. समजा एक पॉझिटिव्ह प्रोटॉन दिला आहे, एक निगेटिव्ह इलेक्ट्रॉन दिलेला आहे, तर ह्या दोघांमध्ये अट्रॅक्शन असायला पाहिजे. हे आपल्याला कुलम्स लॉमध्ये आपण पाहिलेलं आहे. कुलम्स लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये की प्रोटॉन असतील तर दे रिपेल्स ईच अदर, इलेक्ट्रॉन्स असतील स्टील दे रिपेल्स ईच अदर, बट इफ 1 प्रोटॉन अँड 1 इलेक्ट्रॉन इज देअर देन दे अट्रॅक्ट्स ईच अदर. तर ह्यांना लाईक चार्जेस म्हटलं जात असतं. सारखे चार्जेस जर असतील तर दोज आर कॉल्ड ॲज द लाईक चार्जेस, आणि ऑपोजिट असतील तर त्यांना म्हटलं जात असतं अनलाईक चार्जेस. म्हणजे तुम्ही असं लिहू शकतात की लाईक चार्जेस रिपेल्स ईच अदर वाईल अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट्स ईच अदर. सो दिस इज व्हॉट वॉज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ द ॲटम. ॲटमच्या स्ट्रक्चरबद्दल हे इतकं तुम्हाला माहिती आहे 7वी-8वी पासून. ॲटमच्या स्ट्रक्चरबद्दल फ्रेंड्स भरपूर थेवरीज मांडण्यात आल्या.
आणि त्यातून काही ना काही इन्फॉर्मेशन स्क्वीज करत करत आपण आताचं जे ॲडव्हान्स किंवा मॉडर्न जे पण स्ट्रक्चर बघतो ॲटमचं ते बघत आलेलं आहे. एक ॲटमची स्ट्रक्चर एक्सप्लेन करणारी एक थेअरीसुद्धा आहे, म्हणजे तशा बऱ्याच थेअरी आहे. एक रुदरफोर्डचा एक्सपेरिमेंट त्याने परफॉर्म केलेला आहे फॉर द डिटेल्ड ऑफ द स्ट्रक्चर ऑफ द ॲटम. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू सम थेअरीज द ॲटम इज जस्ट लाईक अ वॉटरमेलन. ॲटम हा वॉटरमेलन सारखा असतो. जस्ट लाईक वॉटरमेलनमध्ये जसे सीड्स एम्बेड केलेले असतात किंवा एम्बेड झालेले असतात मध्ये, तसं पार्टिकल्स ऑर इलेक्ट्रॉन्स आर गेट एम्बेडेड इन टू देअर ओव्हर देअर इन टू द ॲटम. सो लाईक दिस वन. ॲटमच्या स्ट्रक्चरबद्दल भरपूर थेवरीज आहेत, बट आउट ऑफ दॅट आपल्याला आता बोहर्स नावाच्या एका सायंटिस्टने दिलेल्या थेअरीबद्दल आपल्याला बघायचं आहे. वी हॅव टू स्टडी अबाउट द बोहर्स थेअरी हू हॅव गिव्हन द मोर अँड मोर इन्फॉर्मेशन अबाउट द स्ट्रक्चर ऑफ द ॲटम. आता ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला आहे मित्रांनो आतापर्यंत जी पण आपण सांगितली, तर ही खूप जनरल आणि वेल नोन इन्फॉर्मेशन आहे. दिस इज द वेल नोन इन्फॉर्मेशन. बट अपार्ट फ्रॉम दिस, ह्याहीपेक्षा पलीकडे जाऊन बोहर्स नावाच्या सायंटिस्टने ॲटमबद्दल अजून जास्ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करून आपल्याला दिली. जसं रुदरफोर्डने दिली होती, रुदरफोर्डने ॲटमचं स्ट्रक्चर सांगितलं अल्फा पार्टिकलचा एक्सपेरिमेंट परफॉर्म करून, तसं आता ह्या बोहर्स नावाच्या सायंटिस्टने ॲटमबद्दल अजून जास्त इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आणि त्याला बोहर्स थेअरी असं म्हटलं जात असतं. दॅट थेअरी इज कॉल्ड ॲज द बोहर्स थेअरी. आणि ह्या बोहर्स थेअरीमध्ये ही हॅव गिवन द मोर इन्फॉर्मेशन अबाउट द स्ट्रक्चर ऑफ द ॲटम. ॲटमच्या स्ट्रक्चरबद्दल त्याने इन्फॉर्मेशन दिली. मग त्या इन्फॉर्मेशनमध्ये काय काय बघा, तर सगळ्यात पहिले ही हॅज गिवन सम पॉस्च्युलेट्स. त्याने ॲटमच्या इन्फॉर्मेशनबद्दल काही पॉस्च्युलेट्स दिलेत. सम पॉस्च्युलेट्स आर गिवन. ठीक आहे. मग त्यातलं पहिलं पॉस्च्युलेट कोणतं बघा आता मित्रांनो. सो द फर्स्ट पॉस्च्युलेट नंबर 1. पहिल्या पॉस्च्युलेटमध्ये तो काय म्हणतो बघा आता, तर ही जी इन्फॉर्मेशन आपण इथं पाहिली आता स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये, त्यातलाच एक पार्ट घेऊन ह्या बोहरने क्वेश्चन मार्क केलेला आहे त्याच्या इन्फॉर्मेशनवर. काय पाहिलं बघा आपण ॲटमचं स्ट्रक्चर बघताना पाहत होतो की दिस इलेक्ट्रॉन्स आर रोटेटिंग इन टू द सर्क्युलर ऑर्बिट. इलेक्ट्रॉन हे सर्कलमध्ये फिरतात, बरोबर आहे. मग पहिल्या चॅप्टरमध्ये पहिलं चॅप्टर कोणतं, 12वीचं जे आपण पहिलं सुरू केलं होतं आर्टिकलला, त्याला सर्क्युलर मोशन. आपण असं पाहिलं होतं की प्रत्येक सर्कलमध्ये फिरणाऱ्या ऑब्जेक्टसाठी सेंट्रिपिटल फोर्स हा नेसेसरी असतो. इज इट राईट. आपण असं पाहिलं होतं की सेंट्रिपिटल फोर्स इज नेसेसरी फॉर ईच अँड एव्हरी पार्टिकल विच इज रोटेटिंग इन टू द सर्क्युलर मोशन. मग इथं सुद्धा इलेक्ट्रॉन सर्कलमध्ये फिरतोय. इज इट राईट. हे इलेक्ट्रॉन जे आहे हे सर्कलमध्ये फिरतात. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन पण सर्कलमध्ये फिरतील, म्हणजे इलेक्ट्रॉन पण सर्क्युलर मोशनमध्ये फिरतोय. तर मग बोहर्सने त्याच्या पहिल्या पॉस्च्युलेटमध्ये तीच इन्फॉर्मेशन दिली. काय इन्फॉर्मेशन दिली बघा. ही सेड दॅट की नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स फॉर द इलेक्ट्रॉन. आता जर इलेक्ट्रॉन सर्कलमध्ये फिरत असेल तर त्याला सेंट्रिपिटल फोर्स आवश्यक आहे. सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी आहे. आपण पाहिलं होतं सेंट्रिपिटल फोर्स इज गिव्हन बाय mv²/r. तर अकॉर्डिंग टू बोहर्स फर्स्ट पॉस्च्युलेट ही सेड दॅट की नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स mv²/r इज प्रोव्हाइडेड बाय. हा कोण प्रोव्हाइड करून देतं, तर इज प्रोव्हाइडेड बाय द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन द चार्जेस. इट इज प्रोव्हाइडेड बाय द कुलोम्बिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन द चार्जेस. तो म्हणतो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बाय द बिटवीन द चार्जेस. मग आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन किती असतो, तर कुलम्स लॉमध्ये तो गेला आपल्याला 1/4πε0. याला आपण लिहितो Q1 Q2 divided by r². So this is the necessary centripetal force. काय म्हणतो बघा तो बोहर्स त्याच्या फर्स्ट पॉस्च्युलेटमध्ये की mv²/r मीन्स सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन. ज्याला म्हटलं जात असतं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन. सो दिस इज व्हॉट वॉज द फर्स्ट पॉस्च्युलेट. म्हणजे बोहर्स म्हणतो की इलेक्ट्रॉनला सर्कलमध्ये फिरण्यासाठी लागणारा जो फोर्स असतो तो तिथल्या तिथंच प्रेझेंट असलेल्या चार्जेसमुळे त्याला मिळून जातो, ज्याला कुलम्बिक फोर्स किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हटलं जात असतं. सो दिस इज व्हॉट वॉज द पॉस्च्युलेट नंबर फर्स्ट गिवन बाय द बोहर्स. नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स फॉर द इलेक्ट्रॉन इज प्रोव्हाइडेड बाय द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन. ह्या पॉस्च्युलेटला मॅथमॅटिकली थोडंसं असं सुद्धा लिहिलं जात असतं. हा mv² divided by r as it is
इज इक्वल टू 1/4πε0. हा Q1 आणि Q2च्या ऐवजी E मल्टिप्लाइड बाय E म्हणजेच त्याला E² पण लिहितात समटाइम्स. असं का बरं? E म्हणजे चार्ज, Q म्हणजे सुद्धा चार्जेस होता. Q1 इज द चार्ज ऑन फर्स्ट पार्टिकल, Q2 इज द चार्ज ऑन सेकंड पार्टिकल. आता इथं फर्स्ट आणि सेकंड पार्टिकल कोणते कोणते आहेत? तर दोघं इलेक्ट्रॉन असतील, नाही तर एक इलेक्ट्रॉन आणि एक प्रोटॉन असेल. बरोबर आहे. कुठलाही पार्टिकल असेल, आयदर इलेक्ट्रॉन राहू द्या प्रोटॉन राहू द्या, दोघांवर चार्ज सारखा आहे, चार्जचं मॅग्निट्यूड सारखं आहे. म्हणून त्या ठिकाणी Q1च्या ऐवजी पण E घेतला, Q2च्या ऐवजी पण E घेतला आणि E इंटू E बिकम्स E². सो दिस इज व्हॉट वॉज द फर्स्ट पॉस्ट्युलेट गिवन बाय द बोहर्स. बोहर्सने दिलेलं हे पहिलं पॉस्ट्युलेट. आता दुसरं पॉस्ट्युलेट नंबर 2. दिस इज द इम्पॉर्टंट वन. सेकंड पॉस्ट्युलेटमध्ये त्याने काय म्हटलेलं आहे बघा आता, की इलेक्ट्रॉन जो आहे, दिस इलेक्ट्रॉन इज रोटेटिंग इन टू द सर्कल. इलेक्ट्रॉन इज कंटिन्युअसली मूव्हिंग इन टू द सर्कल. इट इज कंटिन्युअसली इन द स्टेट ऑफ द मोशन. रेस्टमधला इलेक्ट्रॉन राहत नाही ॲटममध्ये. ॲटममध्ये जे पण इलेक्ट्रॉन्स असतात दोज आर इन अ कंटिन्युअस मोशन. ते कंटिन्यू मोशनमध्ये असतात. आणि मग जर इलेक्ट्रॉन मोशनमध्ये असेल तर त्याच्याकडे मोमेंटम असायला पाहिजे. इलेक्ट्रॉन पजेसेस मोमेंटम. एखादा सरळ रेषेमध्ये जाणारा ऑब्जेक्ट असेल तर त्याचं मोमेंटम हे लिनियर असतं, पण इलेक्ट्रॉन सर्कलमध्ये फिरतोय म्हणून त्याच्याकडे जे काही मोमेंटम असतं ते असतं अँग्युलर मोमेंटम. आणि मग सेकंड पॉस्ट्युलेटमध्ये बोहर्स काय म्हणतो बघा आता, की द अँग्युलर मोमेंटम, इलेक्ट्रॉनचं जे पण अँग्युलर मोमेंटम असेल, अँग्युलर मोमेंटम इज डिनोटेड बाय mvr. m म्हणजे काय? m इज द मास ऑफ इलेक्ट्रॉन, v इज द व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन, r इज द रेडियस इन विच दॅट इलेक्ट्रॉन इज मुव्हिंग. तर mvr ही टोटल क्वांटिटी झाली अँग्युलर मोमेंटम. काय म्हणतो तो बघा सेकंड पॉस्ट्युलेटमध्ये, बोहर सेड दॅट की mvr द अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू nh/2π. ॲक्च्युली हा मॅथमॅटिकल फॉर्म्युला झाला, थेऑरेटिकली असं नाही आहे. थेऑरेटिकली तो काय म्हणतो बघा, की इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व ओनली इन दोज ऑर्बिट. इलेक्ट्रॉन फक्त अशाच ऑर्बिटमध्ये फिरेल हुज अँग्युलर मोमेंटम mvr इज इन इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. काय म्हणतो बघा तो, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व ओनली इन दोज ऑर्बिट हुज अँग्युलर मोमेंटम इज इन इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. h/2πच्या इंटिग्रल मल्टिपलमध्ये, h/2πच्या इंटिग्रल मल्टिपलमध्ये ज्या ज्या ऑर्बिटचं मोमेंटम असेल त्याच ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरेल, असं त्याचं म्हणणं आहे बोहर्सचं. In the second postulate, Bohr said that electron revolve only in those orbit whose angular momentum mvr is an integral multiple of h/2π, where n is the integral multiple factor. h जो आहे तो इंटिग्रल, n जो आहे तो इंटिग्रल मल्टिपल. मग त्याच्या व्हॅल्यूज किती असतील, तर पहिलं ऑर्बिट असेल तर n is 1, दुसरं असेल तर n is 2, तिसरं असेल तर 3, like this one. So mvr is equal to nh/2π. This is the postulate number 2 given by the Bohrs. बोहर्सने दिलेलं दुसरं पॉस्ट्युलेट. मग तिसऱ्या पॉस्ट्युलेटमध्ये काय दिलं बघा आता त्याने, इन द पॉस्ट्युलेट नंबर 3. तिसरं पॉस्ट्युलेट समजण्याच्या आधी एक छोटासा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो. पहिल्या डायग्रामकडे बघा आता, ह्या डायग्रामकडे परत. तर तो कन्सेप्ट कोणता आहे बघा, हा जो इलेक्ट्रॉन आहे, हा जर इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिटमध्ये राहतोय आणि याच्यावर जर बाहेरून कुठून तरी एखादा फोटॉन आला, फोटॉन म्हणजे काय, द पार्टिकल विच कम्स फ्रॉम द लाईट, सूर्यापासून येणारा पार्टिकल, ज्याच्याकडे एनर्जी किती असते, h-nu. ठीक आहे. तर हा जो फोटॉन आहे, इफ दिस फोटॉन्स कम्स फ्रॉम समवेअर अँड इफ इट इज इन्सिडेंट ऑन दिस इलेक्ट्रॉन, देन इलेक्ट्रॉन इज गेट एक्साइटेड इन टू द हायर ऑर्बिट. इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन होतं, इलेक्ट्रॉन एक्साइट होतो आणि हायर ऑर्बिटमध्ये चालला जातो. याला एक्सायटेशन असं म्हटलं जात असतं. इलेक्ट्रॉन्स गेट एक्साइटेड into the higher orbits. आणि केव्हा एक्साइट होतो तो, बाय टेकिंग द एनर्जी फ्रॉम एक्सटर्नल सोर्स विच इज कॉल्ड ॲज द फोटॉन. फोटॉनकडनं एनर्जी घेऊन तो एक्साइट होतो आणि हायर ऑर्बिटमध्ये चालला जातो. देन ह्याच्या पुढं काय होतं, की हायर ऑर्बिटमध्ये असलेला जो इलेक्ट्रॉन आहे, इट डज नॉट रिमेन्स फॉर अ लॉंग टाईम ओव्हर देअर. तिथं तो जास्त वेळ राहत नाही, तिथं तो थोडासा वेळ राहतो. इट रिमेन्स फॉर अ व्हेरी शॉर्ट टाईम ओव्हर देअर अँड अगेन इट जम्प्स बॅक इन टू इट्स ओरिजिनल स्टेट. तो त्याच्या ओरिजिनल स्टेटमध्ये परत जम्प करतो. ह्या जम्प करण्याच्या प्रोसेसला डी एक्सायटेशन असं म्हटलं जात असतं.
डी एक्सायटेशन. सो ही टोटल प्रोसेस जी आहे ह्याला म्हटलं गेलं एक्सायटेशन अँड डी एक्सायटेशन. एक्साइट होणं, डी एक्साइट होणं. आता हे लक्षात ठेवा मित्रांनो, ह्या चॅप्टरसाठी किंवा हे लाईफ टाईम लक्षात ठेवलं तरी चालेल की इलेक्ट्रॉन ज्या पण ऑर्बिटमध्ये राहतो, स्वतःचं ऑर्बिट, स्वतःचं, गेस्ट ऑर्बिट नाही, स्वतःचं ऑर्बिट. इलेक्ट्रॉन ज्या पण ऑर्बिटमध्ये राहतो त्याला नेहमी, त्या ऑर्बिटला नेहमी पीथ लोअर ऑर्बिट म्हणतात. पीथ लोअर ऑर्बिट, हे लक्षात ठेवा. म्हणजे आता बघा, हा इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिटमधले हे जे 2 इलेक्ट्रॉन आहे, आता हे पहिल्या ऑर्बिटमधले 2 इलेक्ट्रॉनसाठी हे जे पहिलं ऑर्बिट आहे हे पीथ लोअर ऑर्बिट झालं. मग आता ह्या इलेक्ट्रॉनने एनर्जी घेतली फोटॉनकडनं अँड इट इज गेट एक्साइटेड इन टू द हायर ऑर्बिट. तो हायरमध्ये एक्साइट झाला. तर एक्साइट झाल्यानंतर तो जे काही हायर ऑर्बिटमध्ये जातो त्या ऑर्बिटला नेहमी nth हायर ऑर्बिट असं म्हणतात. पीथ लोअर आणि nth हायर असे 2 ऑर्बिट्स त्यांना म्हटले जात असतात. म्हणजे हे लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन ज्याही ऑर्बिटमध्ये राहतो ते नेहमी पीथ लोअर असतं आणि एक्साइट होऊन वरच्या ज्या पण ऑर्बिटमध्ये जातो ते नेहमी nth हायर ऑर्बिट असतं. सो वन इज द पीथ लोअर ऑर्बिट, सेकंड वन इज द nth हायर ऑर्बिट, असे 2 ऑर्बिट्स असतात. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन एक्साइट होताना एनर्जी घेतो बाय द फोटॉन. इट टेक्स द एनर्जी फ्रॉम द फोटॉन, इट इज गेट एक्साइटेड इन टू द हायर ऑर्बिट. सिमिलरली जेव्हा त्याचं डी एक्सायटेशन होतं तर ड्युरिंग धिस डी एक्सायटेशन इट इमिट्स द एनर्जी. तो ही एनर्जी इमिट पण करून देतो. त्याने इमिट केलेली एनर्जी ही डिफरंट फॉर्म्समध्ये असते. ते आपल्याला पुढे येतील की ती कोणत्या फॉर्ममध्ये, एक्सरे असता का, व्हिजिबल असतो का, UV असतो, व्हॉट एव्हर दॅट एनर्जी, ते आपण नंतर बघू. पण ही प्रोसेस लक्षात घ्या की त्याला वर जाण्यासाठी पण एनर्जी पाहिजे आणि त्याला खाली येण्यासाठी पण एनर्जी रिलीज करत असतो. म्हणजे दोघंही ठिकाणी एनर्जीचं रिलेशन येत असतं. वर जात असताना इट टेक्स द एनर्जी आणि खाली येत असताना इट रिलीजेस द एनर्जी. तर ह्या एनर्जीचं रिलीज किंवा किती एनर्जी रिलीज होते ती एनर्जी ह्या बोहर्सने कॅल्क्युलेट करून दिली. बोहर्स काय म्हणतो बघा सिम्पली. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की नेहमी हे जे वरचं ऑर्बिट आहे, वरचं म्हणजे कोणतं, आता पहिलं ऑर्बिट हे, हा इलेक्ट्रॉन इथं राहतो, हे दुसरं ऑर्बिट झाला, ठीक आहे. मग पहिल्या इलेक्ट्रॉनसाठी हे जे दुसरं ऑर्बिट आहे हे वरचं ऑर्बिट झालं, हायर ऑर्बिट झाला. पण दुसऱ्या ऑर्बिटमध्ये राहणाऱ्या इलेक्ट्रॉनसाठी हे लोअर आहे आणि तिसरं ऑर्बिट हायर आहे. तिसऱ्या ऑर्बिटमध्ये राहणाऱ्या इलेक्ट्रॉनसाठी तिसरं ऑर्बिट लोअर आहे, चौथं ऑर्बिट हायर आहे, ठीक आहे. मग बोहर्स काय म्हणतो बघा, आता इम्पॉर्टंट पॉस्ट्युलेट आहे, नीट लक्ष द्या. बोहर्स काय म्हणतो की व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम, बोहर्स म्हणतो की व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम, जर इलेक्ट्रॉन जम्प करत असेल कुठून, व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम nth हायर ऑर्बिट टू द पीथ लोअर ऑर्बिट. जर इलेक्ट्रॉन nth हायर ऑर्बिटमधून पीथ लोअर ऑर्बिटमध्ये जम्प करतोय तर इट इमिट्स द एनर्जी, दॅट एनर्जी इज इक्वल टू h न्यू. बघा सिम्पली काय म्हटलं त्यानं, व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम nth हायर ऑर्बिट टू द पीथ लोअर ऑर्बिट देन इट इमिट्स द एनर्जी विच इज इक्वल टू h न्यू. आता h न्यू एनर्जी आपल्याला कुठे गेली, ही इकडे बघा, फोटॉनची एनर्जी, बरोबर आहे. एका फोटॉनकडे इतकी एनर्जी असते. म्हणजे इलेक्ट्रॉन इतकी एनर्जी घेऊन वर जातो आणि खाली येताना तितकीच एनर्जी तो रिलीज करून देतो एव्हरी टाइम. सो दिस इज व्हॉट वॉज द एनर्जी की इलेक्ट्रॉन, व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम nth higher orbit to the pth lower orbit it emits the energy, that energy is equal to h nu. इलेक्ट्रॉन प्रत्येक एक्सायटेशन डी एक्सायटेशनमध्ये इतकी एनर्जी तो रिलीज करेल असं त्याचं म्हणणं आहे बोहर्सचं. सो दिज आर व्हॉट वॉज द व्हेरी 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 इम्पॉर्टंट 3 पॉस्ट्युलेट्स गिव्हन बाय द बोहर्स. आता हे जे चॅप्टर आहे फ्रेंड्स, तर दिस चॅप्टर इज टोटली रनिंग ऑन टू फर्स्ट 3 पॉस्ट्युलेट. हे जे चॅप्टर हे पूर्णच्या पूर्ण या 3 पॉस्ट्युलेट्सवर रन करणार आहे. टोटली दिस चॅप्टर टोटली रन्स ऑन द पॉस्ट्युलेट नंबर 1, पॉस्ट्युलेट नंबर 2 अँड पॉस्ट्युलेट नंबर 3. बघा काय, पहिलं पॉस्ट्युलेट परत मी एकदा रिपीट करतो की नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन. दुसरं पॉस्ट्युलेट MVR, electron revolve only in those orbit whose angular momentum is in integral multiple of h/2π. म्हणजे थोडक्यात की h/2π और nh/2π इतकं मोमेंटम असलेले ऑर्बिट्स परमिसिबल असतील इलेक्ट्रॉनसाठी, बाकीचे ऑर्बिट नसतील. आणि थर्ड पॉस्ट्युलेटमध्ये काय म्हणतो तो की व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम nth हायर ऑर्बिट टू द पीथ लोअर ऑर्बिट इट इमिट्स द एनर्जी h न्यू. En means energy in n higher orbit, EP is the energy in the pth lower orbit.
हायर ऑर्बिटमध्ये राहायला जास्त एनर्जी लागते, लोअर ऑर्बिटमध्ये राहायला कमी एनर्जी लागते. सो हायरमधून जेव्हा इलेक्ट्रॉन लोअर ऑर्बिटमध्ये जम्प करतो तर इट इमिट्स द एनर्जी दॅट इज इक्वल टू एच न्यू. सो दिस इज व्हॉट वॉज अबाउट द 3 पॉस्ट्युलेट्स गिव्हन बाय द बोहर. आता ह्या चॅप्टरमध्ये नुसतं 3 पॉस्ट्युलेट नाही आहे, याच्या व्यतिरिक्त पण बराच सिलेबस आहे आपल्याला. ठीक आहे, कोणता सिलेबस बघा याच्या व्यतिरिक्त. आता हे जे 3 पॉस्ट्युलेट झाले, ह्या 3 पॉस्ट्युलेटवरून आपल्याला रेडियस मिळते. पहिल्या आणि दुसऱ्या पॉस्ट्युलेटवरून आपल्याला रेडियस फाइंड आउट करता येते. त्याच्यानंतर आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड आउट करता येते. त्याच्यानंतर ह्या पॉस्ट्युलेटवरून तिसऱ्या आणि पहिल्यावरून किंवा पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्यावरून आपल्याला अजून एक कॉन्सेप्ट ह्या ठिकाणी मिळतो ज्याला हायड्रोजन स्पेक्ट्रम असं म्हटलं जात असतं. दॅट विल बी द व्हेरी 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 इम्पॉर्टंट आर्टिकल ऑफ दिस चॅप्टर. ह्या चॅप्टरचं सगळ्यात महत्त्वाचं आर्टिकल असणार आहे ते. सो दिस इज व्हॉट वॉज अबाउट द ॲटम्स, मॉलिक्यूल अँड न्यूक्लियाय. आय विल रिपीट वन्स अगेन. मी एकदा परत रिपीट करतो 2 मिनिटात की ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिलं तर ॲटमचं फंडामेंटल स्ट्रक्चर जे आपण पाहिलं ते. त्याच्यानंतर बोहर्स थेअरीमध्ये 3 पॉस्ट्युलेट. ठीक आहे, या 3 पॉस्ट्युलेट आपण 1, 2, 3 पाहिले. या 3 पॉस्ट्युलेटच्याही पुढं आता आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी इक्वेशन येईल, आपल्याला रेडियस फाइंड आउट करण्यासाठी इक्वेशन येईल, आपल्याला एनर्जी फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा इक्वेशन येईल. त्याच्यानंतर आपल्याला एक एम्पिरिकल फॉर्म्युला म्हणून येईल, ज्या एम्पिरिकल फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला हे एक्सायटेशन डिएक्सायटेशनचा कन्सेप्ट येईल. त्याच्यावरून परत हायड्रोजन स्पेक्ट्रम म्हणून एक आर्टिकल येईल. सो ऑल अँड ऑल दिस इज द व्हेरी गुड चॅप्टर. चांगलं चॅप्टर आहे, इम्पॉर्टंट चॅप्टर आहे नीट JEE CETच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा. सो स्टडी करा, अभ्यास करा व्यवस्थित. काहीही अडलं असेल तर कमेंटमध्ये मला तुम्ही विचारू शकतात. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ठीक आहे, आणि अलॉंग विथ द व्हिडिओ मी माझा मोबाईल नंबरसुद्धा खाली देत असतो नेहमी डिस्क्रिप्शनमध्ये. तर काही अडचण असली आणि कॉलही केला तरीसुद्धा चालेल. ठीक आहे, ॲटम्स, मॉलिक्यूल, न्यूक्लियाचा जो दुसरा व्हिडिओ असेल तो मी कदाचित आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत परत अपलोड करेल. टिल देन, गुड बाय.